नमस्कार मंडळी. तर आज आपण सँडविच बनवणार आहोत. तर आता तयारी सुरू झालेली आहे. इथे मी कांदा, शिमला, टोमॅटो आणि आता कट करत आहे काकडी. तर आज एक नवीन पद्धतीने झटपट असा सँडविच आपण बनवत आहोत. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू असेच राहा. आणि कोणाकोणाला सँडविच आवडतो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. यश, तुला आवडतो का? हो. काय आवडतं तुला? सँडविच. सँडविच आवडतो ना? हो. ठीक आहे. तर हे मी ब्रेड आणलेले आहे इकडे आणि सगळे जेवढे लागणारे सॉसेस आहेत ते सगळे सॉसेस पण बाहेर काढून घेतलेले आहे. टाकत नाही पण आपण टाकूया थोडस टेस्ट करायला. त्या निमित्ताने तरी व्हेजिटेबल आपल्या शरीरात जाईल. मी रोज सॅलड मी खाते. मसाला टाकायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि हे आहे थोडस हे काय पिझ्झा पास्ता सारखा शेजवान सुद्धा टाकूया. शेजवान टाकायचं. मेयोनीज ह्यानी असली भारी चव येते की खूपच भारी यम्मी लागत असतं. बनव ना. तर आता आपण इथे हे जे सॉस बनवलेलं आहे, मिक्स केलं आहे, ते ह्याच्यावरती स्प्रेड करून घेऊया. चटणीच्या ऐवजी आपण हेच घेऊया. बाहेरचं खात नाही ना, त्यामुळे कधीतरी घरचं चालतं. छान जुगाड केलाय. करायलाच पाहिजे. बाहेरचं खायचं नाही तर मग घरी या पद्धतीने थोडस. झालं साहेब, झालं 2 मिनिट. तो तर एक पिरामिड सारखं वाटतंय. रेडी झालेलं आहे. मामीने आय थिंक तुपातच बनवलं होतं. आपण सँडविच मेकर आणूया. नंतर मजाच होणार. रोज रोज खायला भेट. छान खरपूस आपला ब्रेड होतोय. इकडच्या साईड साठी थोडस तेल सोडूया. आहे अजून तोपर्यंत आपण हे कट करून घेऊ. हो, हाफ तुला हाफ दिदीला. अर्धा तुला अर्धा दिदीला. ठीक आहे. हे पहा, सुंदर असं झालेलं आहे. तर हे पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं मी एक नवीन पद्धतीने सँडविच बनवून दाखवणार आहे म्हणून. तर हे आपण थोडस भाजून घेऊ. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, चला आता आपण हे सॉस लावून घेऊ. आणि पहिले आपण ह्याच्यावर स्प्रेड करूया. हे स्पेशल आहे साहेबांसाठी. पाहूयात आता साहेबांच्या रिएक्शन्स कशा असतात. आलं आलं. आलं आलं. अरे लय भारी आहे की. खाऊ का? हा, खावा ना. एकच नंबर. वेगळी टेस्ट लागते का? लागते. कशाची? बोंबलीची. 5 नंबर. 5 नंबर. काय 5 नंबर कुठून आला आता? 5 नंबर? अरे 1 नंबर असतो. काय क्रेडिट देतोयस तू? 1 नंबर 5.